हत्या, गोळीबार, मृतदेह, अपघात, जाळपोळ सतत असे शब्द कानावर पडतायत। रोज नवीन घटनेने पुणे शहर हादरतंय। आज काय घडणार ही भीती सतत मनात बसलीये। खरंच आपल्या पुणे शहराला कुणाची नजर लागलीये का? विद्येचं आणि संस्कृतीचं माहेरघर असलेलं आपलं पुणे, शांतता आणि सुसभ्यता इथली ओळख। मग वारे उलटे का वाहू लागलेत? सुसंस्कृत असलेल्या या पुणे शहरातून गुन्हेगारी, खून खटला, अपघात यांच्याच बातम्या कानावर का पडतायत? गेल्या काही दिवसातल्या पुण्यात घडलेल्या घटनेचा पाढा वाचला तर खूप मोठा आहे। गेल्या एका महिन्यात पुण्यात टोळी युद्ध झालं। नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला। दिवसाढवळ्या बाजीराव रोडवर तरुणाची हत्या झाली। सिंहगड रोडवर तरुणाचा मृतदेह आढळला। कार मेट्रोच्या कॉलमला धडकून 3 तरुणांचा मृत्यू झाला। गोळीबार झाला। काळेवाडी फाट्यावर बसला आग लागली। पत्नीने पतीची अमानुष हत्या देखील केली। अनेकांचे जीव गेले, कुणी जन्मभरासाठी अधू झाले। त्यामुळेच या पुण्यनगरीला काय झालंय असा प्रश्न पडतोय। खरंच आपल्या पुण्याला कुणाची नजर लागलीये का? पुण्यातलं हे भयभीत करणारं वातावरण कधी संपणार आणि परत एक हसतं खेळतं पुणे कधी पाहायला मिळणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।